मनी सेटिंग नंतर द्राक्ष प्लॉट जर पिवळा पडत असेल ना, तर मग आत्ताच आहे ना त्याचं पानदेट परीक्षण करून घ्यायचं आणि त्या हिशोबानेच आहे ना सॉईल ॲप्लिकेशन आपण द्यायचं. मग आपण आहे ना सल्फ्युरिक ॲसिड फेरस सल्फेट आणि एकरी 10 किलो असा डोस देऊन घेऊ राहिलो. तर जय हरी माऊली, राम राम मंडळी. आपल्याला हुंडी सांधायची होती. मग दादा म्हणे त्याला आहे ना थोडं कोकोपीट टाकूनच घेऊ. मग गेलो गणराज नर्सरीमध्ये. तिथून आहे ना 4 बॅग आहे ना आपण कोकोपीटच्या टाकून घेतल्या आणि निघालो होतो खालच्या माळ्यामध्ये. पण तेवढ्यात आहे ना अण्णाचा फोन आला का मला येऊ दे माळ्यामध्ये. तर मग परत गेलो घरी आणि म्हटलं चला अण्णाला घेऊन टाकलं आणि पोचलो आपण खालच्या माळ्यामध्ये. तर इथं आहे ना अशा पद्धतीनं आपण पोचलोच होतो. मग म्हटलं चला बाया नाही ना, म्हटलं तुम्ही कोकोपीटच्या गोण्या खाली करून घ्या आणि ना सुपर ॲक्शन फॉसुद्धा आणलं होतं आपण का आपण ना DAP वगैरे टाकतीच नाही. मग अशा पद्धतीने सुपर ॲक्शन फॉची पण 20 किलोची एक गोणी, सेंद्रिय खताच्या 2 गोण्या आणि त्याच्यात आहे ना गंधक अशा पद्धतीने मिक्स करून घेतलं आणि हा ट्रॅक्टर आपण मध्ये घ्यायचा. तर आपल्याला ना पट्टीची अशा पद्धतीने अडचण यायला लागली. मग आपण ह्या गल्लीचे आहे ना पूर्ण नट थोडेसे ना लूज करून ठेवलंच आहे. मग या दोन्ही गल्ल्यांची वाय ना अशा पद्धतीने आपण काने करून घेतले आणि ट्रॅक्टर पुढे लगेच संग्रामला घेऊन टाकलं. अगोदर खाली कोकोपीट टाकून घेतलं आणि त्याच्यावरून ना आपण सेंद्रिय खत आणि ते टाकून घेतलं. नंतर राहुल म्हटलं तुझ्या शुभ असते ना सुरुवात करतं. मग अशा पद्धतीनं त्यांनी ना पहिली हुंडी लावून घेतली. सगळ्या माणसाला सांधायचं काम आहे ना अशा पद्धतीनं चालू करून दिलं. मग त्यांनी व्यवस्थित काम फत्ते केलं आणि इकडे ना दादाचं चालू होतं फेरस सल्फेट आणि सल्फ्युरिक ॲसिड द्यायचं काम. मग तुम्ही सुद्धा ना शेतीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी ना आपल्या पेजला फॉलो करा. दुकानावर सुद्धा आहे ना आपली कोपरगावची ही सर्व फॉलोअर मंडळी आपल्याला भेटायला आली होती. मग सर्व फॉलोअर मंडळीचे आभार आणि धन्यवाद मानले.